नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आरोग्य विभाग असेल किंवा शिक्षक विभाग असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या पदभरती असतील, त्याबद्दल अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत असतो। आता रत्नागिरी जिल्हा परिषदेची एक अपडेट आलेली आहे आपल्या हाती। तर ते अपडेट काय आहे तर आरोग्यसेवक पुरुष 50% ज्या जागा असतात त्या सरळ सेवेने भरल्या जातात, त्या जागांची जी लिस्ट होती ती लागलेली आहे आणि त्या उमेदवारांना नियुक्ती मिळालेली आहे। तर ही नियुक्ती कशा पद्धतीने दिली जाते, वेतन स्तर कोणता असणार आहे त्यांचा, त्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी त्यांना नेमणुका दिल्या जाणार आहेत, हे याबद्दल सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा व इतर मित्रमैत्रिणींपर्यंत चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत ही पदभरती सुरू आहे। आता रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत ही पदस्थापना देण्यात आलेली आहे। याची एक्झाम झाली होती, याची वेटिंग लिस्ट मेरिट लिस्ट लागली होती, परंतु जिल्हा परिषदेअंतर्गत ह्या पदभरतीला सुरुवात झाली नव्हती, त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती काही तांत्रिक किंवा काही कोर्ट केसेसमुळे, त्यानंतर इलेक्शनच्या पिरियडमुळे हा डिले झालेला होता। तर आता ही आरोग्यसेवक पुरुषच्या जवळपास 50% जागा यांची ही लिस्ट लागलेली आहे। ती लिस्ट आपण या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक टाकणार आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता, डिटेलमध्ये ती वाचू शकता। तुमचं नाव कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही चेक करू शकता। तर आता या लिस्टमध्ये दिलेल्या पहा, तर तुमचा वेतन स्तर किती असणार आहे तर पे बँड PB 1 नुसार 25,500 ते 81,100 इतकं वेतन तुम्हाला असणार आहे। ही परमनंटची जागा आहे आणि S8 नुसार तुमचं वेतन श्रेणीतील वेतन असणार आहे व इतर तुमचे महागाई भत्ते किंवा इतर भत्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत। त्यानंतर तुमची पदस्थापना होणार आहे। जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी तुमची पदस्थापना असणार आहे। ह्या जिल्हा परिषदेअंतर्गत ही पदस्थापना होऊन तुमचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र कोणतं असेल, नेमणुकीचं ठिकाण, ते देखील ह्या लिस्टमध्ये दिलेलं आहे। पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आता पाहूया। तुम्ही लिस्ट पाहू शकता, तुमचं नाव कुठे आहे, काय आहे। आता इतर सूचना वगैरे काय आहे त्या आपण पाहूया। आता वरील लिस्टमध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी ती नावं पाहून घ्यायची आहेत, तुमचं नाव त्यामध्ये आहे का। तर त्या उमेदवारांसाठी काही सूचना आहेत, अटी आणि शर्ती आहेत, त्या अटीच्या अधीन राहूनच तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहेत। आता त्या कोणकोणत्या अटी आहेत, शर्ती आहेत, सेवा शर्ती आहेत किंवा सेवा नियम आहेत ते आपण पाहूया। उमेदवारांनी त्यांची जी कागदपत्रे आहेत ती सादर करायची आहेत, जी तुमची मेन कॉपी आहेत किंवा ओरिजिनल जी डॉक्युमेंट आहे ती सादर करायची आहेत। ते जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील किंवा ते जर डुप्लिकेट डॉक्युमेंट असेल, त्यामध्ये काही चेंजेस असतील तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढची सूचना काय आहे तर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जो शासन नियम आहे 28 मार्च 2005चा, त्यानुसार जे तुमचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला सादर करायचं आहे, ते बंधनकारक आहे। त्यानंतर पुढची सूचना काय तर उमेदवारांची नियुक्ती ही पोलीस खात्याकडून असलेले पूर्व चरित्र व वर्तणूक अहवाल, म्हणजे तुमचं चरित्र पडताळणीचा जो दाखला आहे तुम्हाला, तो देखील या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे। तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या एरियातील जे पोलीस स्टेशन असते त्या ठिकाणी तुमचं हे चरित्र पडताळणीचा तुम्हाला दाखला मिळतो, तो देखील तुम्हाला काढून या ठिकाणी जमा करावा लागणार आहे। त्यानंतर पुढची सूचना काय आहे तर जे आपले रत्नागिरीचे जे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आहे, म्हणजे जे सिव्हिल सर्जन ऑफिस असतं, त्या ठिकाणचं तुमचं शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम आहात यासाठी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देखील तुम्हाला हे देणे गरजेचं आहे। 1 महिन्याच्या ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला नियुक्ती मिळाल्यापासून द्यायला लागणार आहे। त्यानंतर पुढची सूचना काय तर तुम्हाला संगणक अर्हता प्रमाणपत्र देखील नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आतमध्ये संगणक, म्हणजे MSAT असेल, MSAT तुम्हाला ते 2 वर्षाच्या आत तुम्ही पासआउट होणे गरजेचं आहे, ही सूचना या ठिकाणी सांगितली आहे। त्यानंतरची सूचना काय तर 29/9/2011 जे ग्रामविकास व जलसंधारण विभाग आहे यांचं शासन परिपत्रक जे आहे त्यानुसार 3 वर्षे सेवा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला इतर अन्य जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली
नेमणूक देण्यासाठी तुमचा विचार करण्यात येणार नाही. म्हणजे तुमचं 3 वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला बदलीसाठी अर्ज करता येणार नाही किंवा बदलीसाठी तुम्ही प्रेशर टाकू शकत नाही किंवा अर्ज करू शकत नाही. का तर 3 वर्ष तुमची सेवा होणे हे गरजेचं आहे. आणि तशी ते संमतीपत्र तुम्हाला तुमच्या कार्यालयीन प्रमुखांना लिहून द्यावे लागते जेव्हा तुम्ही हजर होता तेव्हा. उमेदवारास नोकरी सोडायची असल्यास 1 महिन्याची आगाऊ नोटीस तुम्हाला द्यावी लागणार आहे किंवा 1 महिन्याचा आगाऊ वेतन तुम्हाला शासनाकडे जमा करावं लागणार आहे. नेमणुकीच्या ठिकाणी हजर होताना तुम्हाला प्रवास भत्ता व इतर कोणत्याही प्रकारच्या सवलती मिळणार नाहीत. म्हणजे तुम्ही जेव्हा नेमणूक होणार आहे, तुमच्या पहिल्या दिवशी जॉईनिंग असणार आहे, त्यावेळी तुम्हाला कोणताही प्रवास भत्ता वगैरे मिळणार नाही. तुमची नेमणूक झाल्यानंतर तुमचं जेव्हा वेतन चालू होतं तेव्हा तुम्हाला मग त्या वेतनामधून तुम्हाला वेगवेगळे भत्ते वगैरे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही भारतीय राजघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या तुम्हाला नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहणे गरजेचं आहे. आता 1 एप्रिलची ही ऑर्डर आहे, तर तुम्हाला 30 एप्रिलच्या आत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नोकरीचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी हजर होणे गरजेचं आहे. तसेच तुम्ही जर इतर कोणत्याही ठिकाणी नोकरी करत असाल किंवा खाजगी आस्थापन असेल किंवा गव्हर्मेंटला जरी तुम्ही जॉबला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही राजीनामा देऊन रितसर तो मंजूर करून घेऊनच तुम्ही या ठिकाणी हजर होणे गरजेचं आहे. व हजर होताना तुम्ही कार्यालयामध्ये 2 पासपोर्ट साईजचे फोटो जमा करायचे आहेत. आता तुम्हाला नियुक्ती मिळाल्यानंतर भविष्यात तुम्हाला वेळोवेळी विहित करण्यात येणारी जी सेवानिवृत्ती आहे याबद्दल शासन निर्णय ते तुम्ही वाचायचे आहेत आणि त्यामधील जे शर्ती आहेत अटी आहेत ते तुम्हाला बंधनकारक असणार आहे. जे नवीन NPS वगैरे आहेत जे सेवानिवृत्तीचे वगैरे ते तुमच्यासाठी बंधनकारक असणार आहेत. तसेच रत्नागिरीच्या कोणत्याही दुर्गम भागात तुमची नेमणूक झाल्यास त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन होणे गरजेचंच आहे व त्या ठिकाणी तुम्ही नोकरी करणे गरजेचं आहे. त्या ठिकाणी हजर राहणे गरजेचं आहे. यासंबंधीच आणखीन बाकी शासन निर्णय व बाकीच्या ज्या सूचना आहेत तुम्ही त्या डाउनलोड करून वाचू शकता. काही कोर्टाचे निर्णय वगैरे आहेत किंवा जिल्हा परिषद जे संहिता आहे नोकरी संबंधी ते देखील यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. उमेदवाराने सदर पदाचा कार्यभार धारण केल्या दिनांकापासून 1 वर्ष कालावधी हा परीवीक्षाधीन कालावधी राहील. परीवीक्षाधीन कालावधीत कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास किंवा वर्तणूक समाधानकारक न आढळल्यास त्यांची सेवा संपुष्टात येईल किंवा परीक्षाधीन कालावधी नियमानुसार वाढवण्यात येईल. म्हणजे 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे, त्यामध्ये तुमचं काम पाहिलं जाणार आहे, त्या कामाची पडताळणी होणार आहे, त्यानंतरच तुम्हाला पूर्णपणे शासन सेवेमध्ये परमनंटली तुम्हाला जॉईन केले जाणार आहे. आता हे परमनंट जॉईन तुम्ही झाला आहात तरी देखील ह्यामध्ये प्रोबेशन पिरियड असतो आणि तो प्रोबेशन पिरियड किती ठेवायचा हे देखील शासनाच्या हातात असतं किंवा त्या जिल्हा परिषदेच्या जे CO आहे त्यांच्या हातामध्ये असतं. त्यामुळे तुमचं काम ज्या पद्धतीचं असणार आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला तुमचं ती परीक्षा कालावधी तुमचा असणार आहे प्रोबेशन पिरियड. तसेच तुम्ही जॉईन झाल्यानंतर देखील तुम्हाला 6 महिने तुम्हाला लीव वगैरे टाकता येत नाही. हे बाकीची इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला सांगतो. आणखीन बरीच काही माहिती आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. डिटेल्समध्ये सर्व माहिती देणार आहे. जे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षा देतात, जे विद्यार्थी ह्या पदासाठी भविष्यात अर्ज करू इच्छितात, आता नवीन येणारे आता ह्या काही कालावधीमध्ये MPWच्या भरपूर जागा निघणार आहेत किंवा आरोग्य सेविका असतील किंवा आरोग्य विभागातील भरपूर पदे वगैरे निघणार आहेत. त्यासंबंधी देखील अपडेट आपल्याकडे आहे, ते देखील शेवटपर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी तुमचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी वास्तव्य करणे हे गरजेचं आहे. तुम्हाला जे नियुक्ती मिळाली आहे त्या ठिकाणी तुमचं वास्तव्य असणे गरजेचं आहे, कारण आरोग्य सेवा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही एक नागरी सेवा आहे, त्यामुळे 24 तास जरी तुमची ड्युटी 12 तास वगैरे असली तरी देखील तुम्हाला 24 तास त्या कामाशी तुम्ही बांधील राहणं गरजेचं असते. जेव्हा ऑन कॉल जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी काही कॉल वगैरे येतात त्यावेळी त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयाच्या ठिकाणी जाणे गरजेचं असते. त्यामुळे मुख्यालया ठिकाणी तुम्ही वास्तव्य करणे गरजेचं आहे. शासनाने वेगवेगळे जे प्रशिक्षण वगैरे देतात ते यशस्वीरित्या तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे. अन्यथा तुमची वेतनवाढ वगैरे असते ती काढली जाणार नाही असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. तसेच जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र वगैरे आहे त्याची पडताळणी साधीन राहून तुमची नियुक्ती वगैरे दिली जाणार आहे. सदर प्रमाणपत्र जर अवैध ठरलं भविष्यात तर तुमची सेवा समाप्त होणार आहे. त्यामुळे नॉन क्रिमिनल वगैरे जे
आहेत, ज्या उमेदवारांना लागतं त्यांनी व्यवस्थितरित्या ते सर्टिफिकेट्स काढणे गरजेचं आहे. तसेच ही नोकरी करत असताना तुम्हाला इतर व्यवसाय किंवा नोकरी स्वीकारता येणार नाही. आरोग्यसेवक पुरुषांनी सदर पदाकरिता शासन मान्य असलेले 12 महिन्याचे मूळ प्रशिक्षण अभ्यासक्रम 3 संधीमध्ये उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील आणि त्या नियुक्ती रद्द होईल. म्हणजे आता तुमचं जे 12 महिन्याचं जे प्रशिक्षण असणार आहे ते तुम्हाला जे मूळ प्रशिक्षण आहे जॉईनिंग झाल्यापासून ते तुम्हाला पूर्ण करणे गरजेचं आहे व त्यासाठी 3 संधी असणार आहे. ती जर तुम्ही व्यवस्थित जर त्या पूर्ण केलं नाही तर तुमची नियुक्ती रद्द होणार आहे. शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात नोंदवण्यात आलेली जन्मतारीख ही बरोबर असून त्याबाबत त्यांनी कोणतीही तक्रार नसल्याचे प्रमाणपत्र कार्यालयात त्वरित सादर करावे लागेल. मूळ सेवा पुस्तकात करण्यात आलेली जन्मतारखेची नोंद उमेदवारांनी नेमणूक स्वीकारल्यापासून 5 वर्षांनंतर बदलण्यात येणार नाही. जे तुमचं शाळा सोडल्या दाखलं जे जन्माची नोंद असते, जन्माचं तुमचं दिनांक असतं ते ग्राह्य धरलं जातं सर्व ठिकाणी व ते त्यासंबंधी तुमचे कार्यालय प्रमुख असते त्वरित सादर करायचा आहे तुमचा जो शाळा सोडल्या दाखला. बाकी हजर होताना तुम्हाला सर्व सेवा प्रवेश नियम वगैरे मार्गदर्शक सूचना वगैरे तुम्हाला कार्यालयामार्फत देणार आहेत, ते तुम्ही वाचून घ्यायचे आहेत, व्यवस्थित त्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तसेच हजर होताना तुम्हाला 100 रुपयाचे प्रतिज्ञापत्र, नियुक्तादेशावरील सर्व अटी मान्य असल्याबद्दल लेखी पत्र किंवा लेखी करारपत्र तुम्हाला ॲग्रीमेंट संबंधित अधिकारी व कार्यालय प्रमुखाकडे द्यावे लागणार आहे. 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती किंवा ॲग्रीमेंटवरती तुम्हाला सर्व तुमचे जे शासन नियम असतील किंवा जे सेवा नियम असतील ते तुम्हाला मान्य असल्याचे तुम्हाला ते त्यांच्याकडे द्यावे लागणार आहे कार्यालय प्रमुखाकडे. अशा पद्धतीने ही जिल्हा परिषदेची ही रत्नागिरी जिल्हा परिषदेची 50% अंतर्गत जी पदभरती होती आरोग्यसेवक पुरुष त्याची ही लिस्ट लागलेली आहे. लवकरच ही पदभरती पूर्ण होईल. ह्यानंतर आता पुढील पदभरतीसाठी शासन स्तरावरून किंवा आरोग्य विभागांतर्गत जोरदार वेगवान हालचाली सुरू आहेत. आता ह्यांची जी वेटिंग लिस्ट होती किंवा ह्यांची जी लिस्ट लागली होती ह्यांची पदभरती होणे गरजेचं होतं, कारण का जवळपास 1 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी गेलेला आहे त्यांची परीक्षा होऊन आणि त्यांना आता नियुक्ती मिळालेली. त्यामुळं आता ज्या रिक्त जागा आहेत त्यांची गव्हर्मेंटकडे त्या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. आता ह्यानंतरची पदभरती ही असणार की जे अनुकंपातील जे कर्मचारी आहेत त्यांची पदभरती असेल किंवा जे समायोजन वगैरे ज्यांचे चालू आहे त्यांची देखील पदभरती सुरू आहे. त्यांचे लिस्ट वगैरे फायनलाइज झालेली आहे. त्यांना देखील आता ऑर्डर्स मिळतील या महिनाभराच्या कालावधीमध्ये. त्यानंतर मग आपली जे सरसेवा भरती आहे पूर्णपणे त्या सरसेवा भरतीची जी जाहिरात आहे ते पूर्णपणे निघणार आहेत. आणखीन भरपूर जाहिरातीमध्ये भरपूर जागा असणार ह्यावेळी अपडेट आपल्याला मिळालेले आहेत. एक्झॅक्ट आकडा कळलेला नाही, परंतु प्रत्येक विभागांतर्गत, प्रत्येक सर्कल अंतर्गत, प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत भरपूर जागा ह्यावेळी निघणार आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वजण अभ्यासाला लागा, चांगला अभ्यास करा व तुमचे जे पोस्ट आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे ते तुम्ही पोस्ट काढण्यासाठी तयारी चालू ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार आहे. आणखीन काही नोकरीचे अपडेट्स, आणखीन आरोग्य विभागासंबंधी जे अपडेट्स असतील ते घेऊन आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.